कथेचं नाव आहे सत्ताधर्म. पोलीस मुख्यालयाच्या बाहेर निकितानं ड्रायव्हरला गाडी बाजूला घेऊन थांबायला सांगितलं आणि पुढच्या क्षणी फुटपाथवर तिचीच वाट बघत बसलेले मुकुंद आणि ज्योती पटकन मागचा दरवाजा उघडून आत शिरले. फार वेळ नाही ना थांबायला लागलं? निकिताने विचारलं. नाही, आत्ताच पोचलो होतो, ज्योती म्हणाली. इतका संवाद संपेपर्यंत गेटवेला डौलदार वळण घेऊन गाडी ताजच्या पोर्चमध्ये शिरली सुद्धा. उंच पुऱ्या शीख दरवानाने मागचा दरवाजा उघडून सलाम ठोकला. तेवढ्यात पुढून निकिता सुद्धा उतरलीच. आजचा तिचा गेटअप अगदी समारंभाला साजेसा होता. झुळझुळीत सिल्कची साडी, मॅचिंग ब्लाऊज आणि हलकीशी मोत्याची ज्वेलरी. मुकुंद ज्योती सुद्धा त्यांच्या पद्धतीने सजलेच होते. मुकुंदने नेव्ही ब्लेझर आणि ज्योतीची कांजीवरम. ताजचे वातावरण निकिताला नवे नव्हते, त्यामुळे एका सवयीच्या ठिकाणी गेल्यासारखा सहज वावर तिच्या चालण्यात होता. पण मुकुंद ज्योतीबरोबर चालण्याचे भानही होते. फंक्शन बॉलरूम मध्ये होते. हॉलभर गोल टेबले आणि सभोवताली खुर्च्या. टेबल प्लॅन एंट्रीलाच लावला असल्यामुळे ते तिघं थेट अनियोजित जागेवर जाऊन पोचले, अर्धवर्तुळाकार मंचाच्या लगत. समारंभपूर्व वर्दळ एव्हाना सुरू झाली होती आणि भेटणाऱ्या सर्वांना निकिता माय पेरेंट्स अशी मुकुंद ज्योतीची ओळख करून देत होती. हाऊ नाईस, हाऊ वंडरफुल टाईप कॉर्पोरेटिव्ह उद्गार काढत माणसे पुढच्यांना भेटायला जात होती. आई बाबा तुम्ही बसा, मी येतेच, असे म्हणून मग निकिताही डेलिगेट्सना भेटायला गर्दीत मिसळून गेली. स्टेजवरची तयारी पूर्ण झाली होती आणि शेवटचे माईक टेस्टिंग आणि लाईट टेस्टिंग झाल्यावर स्टेज मागून अंधारातून घोषणा आली. ऑल डेलिगेट्स आर रिक्वेस्टेड टू टेक देअर सीट्स. वी आर अबाउट टू स्टार्ट. त्याचबरोबर हॉलमधल्या कुजबुजीची ध्वनी पातळी एकदम खाली आली आणि काही क्षणातच सर्वजण आपापल्या जागी स्थानापन्न झाले, कार्यक्रमाच्या प्रतीक्षेत आणि उत्सुकतेतही. कारण या ॲन्युअल इव्हेंटमध्ये काही महत्त्वाचे पुरस्कार घोषित करण्याची प्रथा होती. आणि यंदाच्या सोनेरी विटेच्या मानकरी आहेत निकिता. त्याच क्षणी आश्चर्यचकित होत निकिता जागेवरून उठून मंचाकडे चालू लागली, नेहमीच्याच आत्मविश्वासाने. आणि अगदी त्याच क्षणी मुकुंदचा हात प्रेमाने दाबत ज्योती त्याच्या कानात उत्साहाने कुजबुजली. पोरीनं नाव काढलं रे. आणि तिच्या हाताला दुसऱ्या हाताची ऊब देत मुकुंद तिच्या डोळ्यात अभिमानाने हसला. दुसऱ्या क्षणी दोघांच्या नजरा थेट निकितावरच स्थिरावल्या. हा सन्मान मिळवणारी आजवरची ही पहिली स्त्री आणि तीच त्यांची मुलगी. असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्सचा हा पुरस्कार म्हणजे प्रत्येक सिव्हिल इंजिनियरचे स्वप्न, जे संपूर्ण वर्षाच्या कालावधीत फक्त एकाचेच साकार होणारे. अशा दुर्लभ यशाची मानकरी ठरली निकिता. आज कोणता तरी पुरस्कार मिळणार एवढे निकिता जाणून होतीच आणि त्याचमुळे समारंभाचे निमंत्रण तिच्या कुटुंबियांनाही होते. तरीही सोनेरी वीट मात्र त्यांच्या कोणाच्याच स्वप्नात नव्हती, हे मात्र खरे. संदेशला कळवलंस? ज्योती म्हणाली. त्याच क्षणी एव्हाना तो परतीच्या प्रवासालाही लागला असेल. म्हणाला, बाबा नेमकं याच दिवशी का माझं परगावी काम निघावं? पण हरकत नाही, डिनरपर्यंत घरी पोचतोय. आईला सांग काय ते गोडाधोडाचं कौतुक रविवारी कर म्हणून. आज आपण सर्वजण बाहेर जाणार आहोत फॉर अ ग्रँड सेलिब्रेशन. आणि मी त्याला तेवढ्याच उत्साहानं हो म्हटलंय, मुकुंद म्हणाला. अशा तऱ्हेने मुकुंद ज्योतीचे संवाद चालू होते. गाडीत, समारंभावरून परत घरी परतताना आणि निकिताचे असंख्य फोन्स अभिनंदन स्वीकारार्थ. JW मॅरियटमधलं ते सेलिब्रेशन अगदी संदेशला हवं होतं तसंच झालं. ॲब्सोल्युटली प्रायव्हेट अँड इंटिमेट, येट क्लासी अँड ग्रँड. ते तसंच होणार होतं म्हणा. ना त्यात संदेशची बायको सामील होती, ना मोहन नायर, निकिताचा लिव्ह इन पार्टनर. त्यामुळे संपूर्ण ताण विरहित वातावरणात ते डिनर पार पडलं. डिनर संपता संपता एक महत्त्वाचं वाक्य निकिता बोलून गेली, खरं तर बोलण्याच्या ओघातच. आई बाबा, तुमच्यासारखे पालक आणि संदेशसारखा मोठा भाऊ असेल तर असं यश कोणत्याही मुलीला अशक्यप्राय नाही. आणि का कोणास ठाऊक, पण मुकुंद ज्योती संदेशला जरी त्या वाक्यातला सच्चेपणा जाणवला असला तरी ते किंचित औपचारिक वाटलं. पण ते त्यावर काहीच बोलले नाहीत. फक्त घरी परतल्यानंतरच्या एकांतात जेव्हा ज्योती म्हणाली,
मुकुंद, आज मागे वळून बघताना निकिता अशी बदलत गेली याचा अचंबा वाटतो ना? त्यावर मुकुंदने केवळ होकारार्थ मान डोलावली असली तरी त्या बदलाचे सारे टप्पे तो सुद्धा चांगले जाणून होता. आणि ज्योती सुद्धा हे वाक्य त्याच्याबरोबर प्रथमच कुठे बोलली होती. मोहनचे म्हणजे आता मोहन निकिताचे राहते घर बॅकबेला होते. ब्लू सी नावाच्या प्रसिद्ध टोलेजंग इमारतीच्या 18व्या मजल्यावरचा तो एक सी फेसिंग आलिशान फ्लॅट होता. डिनर संपून निकिता आईबाबांना घरी सोडून तिच्या बिल्डिंगमध्ये शिरली तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. का कोणास ठाऊक, पण आज तिला सर्वत्र पसरलेली नीरव शांतता फारशी सुखावून गेली नाही. यांत्रिकपणे लिफ्टचं बटन दाबून ती 18व्या मजल्यावर उतरली आणि तितक्याच यांत्रिकपणे पर्समधून किल्ली काढून घराचा दरवाजा उघडला. तिच्या अंतर्मनात उसळलेल्या चैतन्याच्या लाटांशी तर तिला आता ती सारी शांतता जीवघेणीच वाटू लागली. ती तडक बाल्कनी आणि लिव्हिंगच्या मधल्या फ्रेंच डोअरशी पोचली आणि ते सताड उघडले. तत्क्षणी ती वाऱ्याच्या झोतात आणि त्यांच्या बेबंद आवाजात न्हाऊन निघाली आणि साथीला समुद्राची गाज होतीच. आता तिला थोडे बरं वाटलं. आजही ते नेहमीप्रमाणेच रिकाम्या घरात परतली होती, कारण मोहन नेहमीप्रमाणेच बिझनेस टूरवर होता. पण एव्हाना त्याचे 5-6 मेसेजेस निकिताच्या फोनवर आलेलेच होते. त्यामुळे सर्वप्रथम तिने मोहनला व्हिडिओ कॉल केला आणि एका नव्या उत्साहाने समारंभाचे वर्णन केले. कोण कोण काय काय म्हणाले ते सविस्तर ऐकण्यात मोहनलाही रस होताच. पण अखेरीस एका क्षणाला दोघांनाही वेळेचे भान आलं आणि उद्याच्या दिवसाचंही. तिथे कॉल संपला आणि निकिता थेट शॉवरमध्ये शिरली. रंध्रातून फुटणारे अभिमानाचे धुमारे थंडगार शॉवरच्या माऱ्याने जसे हळूहळू निवू लागले तशी त्या शिळकाव्यातच निकिताला ग्लानी आली. त्या ग्लानीच्या मंद लहरींवर जणू तरंगत तिने मग पुढचे यांत्रिक उपचार पार पाडले आणि तलम वस्त्रांच्या हळुवार स्पर्शांना कवटाळत पांघरुणात अलगद शिरली. त्या ग्लानीतली निकिता आता वेगळीच होती, अंतर्मुख आणि स्मृतिबद्ध. 12वीत मार्कांचा धोधो पाऊस पाडल्यावर मी प्रथमच बाबाला माझी इच्छा बोलून दाखवली, सिव्हिल इंजिनियर व्हायची. उत्साहाच्या उधाणात मी त्याला काय काय सांगितले ते आता फारसे आठवत नाही, पण मला का हे स्त्रियांसाठी अनोळखी आणि असामान्य क्षेत्र सतत खुणावते हे फार जोरकसपणे सांगितल्याचे स्मरते. मी काय सांगत होते त्याहीपेक्षा ऊर्जेने उफाळून आलेली माझी देहबोली कदाचित त्याला जास्त सांगून गेली असावी. कारण ज्योती संदेशी बोलली आहेस का वगैरे न म्हणता अर्थातच यश तुझं आहे आणि निर्णयही तुझाच हवा, अशा कोटीतली आश्वासक प्रतिक्रिया त्याने दिली. खरे तर मला त्याचेही नवल वाटायला नको होते, कारण वेगवेगळ्या टप्प्यावरचा त्याचा माझ्या मनसुब्यांना मिळालेला पाठिंबा मला काही नवा नव्हता. पण आज मागे वळून बघताना त्याच्या त्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेचे कौतुकच अधिक वाटते. आई आणि संदेशचे वागणेही असेच कायम माझ्या निर्णयामागे ठाम उभे राहण्याचे. मोहन आणि माझ्या लिव्ह इन रिलेशनशिप विषयी सुद्धा त्यांचे फार काही नकारार्थी म्हणणे नव्हतेच. फक्त त्यांना मोहनचा चार्म पचला नाही, दिखावा वाटत राहिला, म्हणून त्याने संदेशच्या भाषेत सेफ डिस्टन्स राखले आहे इतकेच. 17व्या वर्षी मी एका तारुण्य सुलभ आवेगात समीरच्या प्रेमात पडले आणि 1.5 वर्षात तो आवेग ओसरून त्यातून बाहेरही पडले. त्या सर्व प्रवासात घडलेल्या सर्व घडामोडी मी प्रत्येक टप्प्यावर घरी सांगत असे तेव्हाही कधी लेकीच्या काळजीने किंवा लहान बहिणीवरील अधिकाराने त्या तिघांनी मोडता घातला नाही. केवळ ठामपणे माझ्या मागे उभे राहिले. माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा असून सायकल आणि पोहणे संदेश माझ्या नंतर शिकला. वरतून मी किती धाडसी याची सर्टिफिकेटे किती निरागस कौतुकाने मला देत राहिला. माझ्याच इंजिनिअरिंग कॉलेजात माझा सिनियर म्हणून शिकताना तर कायम माझ्या मित्रासारखा वागला. मोठा भाऊ म्हणून ना कधी बंधने घालायला सरसावला, ना माझ्या हितासाठी माझ्यावर दुरून नजर ठेवून राहिला. 7वीत असताना मी पहिल्यांदा मुंबईत एकटीने लोकलचा प्रवास केला. आमच्या दादरपासून ते दादू मामाच्या पार्ल्यापर्यंत आणि परत. आईबाबांनी त्याकरता सूचना अनेक दिल्या होत्या, पण प्रोत्साहन त्याहून कितीतरी अधिक. गतकालातल्या मला घडवणाऱ्या अशा छोट्या छोट्या पण माझ्यासाठी फार महत्वाच्या गोष्टींची शृंखला एकदा मी छेडली की मात्र मैलभर लांब मालगाडीप्रमाणे ती सरकत राहते मनात
आणि संपता संपत मात्र नाही. संदेशच्या बायकोत एक मोठी वहिनी म्हणून मी कधी गुंतलेच नाही. एकतर त्यांच्या संसाराच्या पहिल्या दिवसापासून ते वेगळे राहत आले. त्यामुळे एका घरात राहून तो ओलावा निर्माण व्हायची शक्यता असती ती परिस्थितीच आली नाही. उत्तम शिकलेली असून तिने करिअर करण्याऐवजी पूर्ण वेळ घर सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खरे तर माझे तिच्याशी बंधच निर्माण झाले नाही. किती उद्वेगाने मी संदेशशी बोलले होते तिचा नोकरी सोडण्याचा निर्णय ऐकून. पण जेव्हा तो म्हणाला की निर्णय संपूर्णतः तिचाच होता, त्यावेळी त्याच्या संगतवर वागण्याचे मला फार कौतुक वाटले. माझ्या निर्णयात माझ्या मागे आणि तिच्या निर्णयात तिच्या मागे ठाम उभे राहण्याचे. तशी आमच्या आईने तरी कुठे करिअर केली होती म्हणा, पण तिथे माझे निकष वेगळेच राहिले. ही विसंगती मला कळत होती, पण नाही जुळले संदेशच्या बायकोशी संबंध, हेच खरे. आई बाबांना आहे तिच्याबद्दल माया, थोडीफार, पण त्यात तिनेही फारशी कधी भर घातली नाही. संदेश मात्र प्रामाणिकपणाने सगळी नाती न्यायाने राखत होता. माझ्यासाठी कुटुंब म्हणजे आई, बाबा, संदेश आणि मी, आणि सर्वात जवळचा माझा मित्र म्हणजे मोहन. त्या पलीकडचे माझे सर्व जग माझ्या व्यवसायाशीच निगडीत राहत आले आहे. आजच्या समारंभानंतर आलेल्या असंख्य फोन्स नंतर त्या अभिनंदनाच्या वर्षावाने मी श्रमले, अंतर्बाह्य श्रमले. फार मोठ्या सकारात्मक ऊर्जेने उत्तेजित झाले हे खरे. आज संध्याकाळी माझे करिअर जलदपणे पुढे सरकले आणि मी ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनी म्हणून कन्सेप्ट इन्फ्राच्या ऑफिसमध्ये सर्टिफिकेट्सची प्लास्टिकची पिशवी एका हाताने आणि पंजाबी ड्रेसची ओढणी दुसऱ्या हाताने सावरत मी पहिल्या दिवशी केलेला प्रवेश आत्ता आठवतोय, अंधुकसा. बांधकाम व्यवसायाचे क्षेत्र म्हणजे पुरुषांची मक्तेदारी हे निकिताला पहिल्यापासूनच ज्ञात होते. कॉलेजात बरोबरीच्या मित्रमैत्रिणींनी जेव्हा सॉफ्टवेअरची निवड केली होती एक करिअर म्हणून, अगदी तेव्हापासूनच. पण इंजिनियर्सनी दगडविटातून जग निर्माण करावे, आभासी माध्यमातून नव्हे, अशा ठाम भूमिकेतून तिने सिव्हिल इंजिनिअरिंगचा पर्याय निवडला होता. आणि ज्या निग्रहाने तिने हा निर्णय घेतला होता त्याचा पुरेपूर पाठपुरावा करण्याच्या संकल्पाने तिने कन्सेप्ट इन्फ्राचा जॉब निवडला. तिच्या कळत आणि नकळत तिने तिच्या व्यावसायिक व्यक्तिमत्व बांधणीवर काम करायला सुरुवात केली. अगदी सुरुवातीच्या दिवसातच साताऱ्याजवळच्या विस्तीर्ण पठारावर अजस्त्र पवनचक्क्यांच्या बांधणीच्या साईटवर तिची नेमणूक झाली. ऑफिस बाहेर काम करण्याची ही पहिलीच वेळ. मुंबईहून निघताना भरलेल्या कपड्यांच्या बॅगमध्ये नेहमीचे पंजाबी ड्रेसेस आणि काही घरचे कपडे, वरतून एक जीन्स. अंगात एक जीन्स आणि टी शर्ट अशी ती निघाली. पहिल्याच दिवशी उघड्या माळरानावर तो पंजाबी ड्रेस घालून जी त्रेधा तिरपीट उडाली, त्याच दिवशी तिने स्वतःसाठी वर्कवेअरची व्याख्या बदलली. साईटवर काम करताना जीन्स किंवा खाकी आणि ऑफिसमध्ये फॉर्मल ट्राउझर्स. का कोणास ठाऊक, पण पुरुष सहकाऱ्यांबरोबर काम करताना या नव्या वेशात तिला आतून जास्त कॉन्फिडंट वाटू लागलं. साताऱ्याची साईट वेळेआधी पूर्ण करणाऱ्या या टीममधली निकिता ही सर्वात ज्युनियर मेंबर असली तरी तिच्या कामाची छाप मात्र तिने सर्वांवरच पाडली. इतकी की पुन्हा मुंबईत परतल्यावर झालेल्या प्रोजेक्ट सक्सेस पार्टीत तिचा खास बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. मग आले ते ओडिसामधले नवे प्रोजेक्ट. नवी कोरी सिमेंट फॅक्टरी बांधायचे कॉन्ट्रॅक्ट कन्सेप्ट इन्फ्राला मिळाले. साताऱ्याच्या अनुभवानंतर निकिताची खात्री होती की त्या महत्वाकांक्षी प्रकल्पात तिची निवड नक्की होणार. तिने मनाची तर तयारी केलीच होती, पण घरी सुद्धा सांगून बसली होती की पुढची 2 वर्ष ती त्या कामावर जाणार. आणि एक दिवस प्रोजेक्ट टीमची अनाउन्समेंट झाली. तिच्या नावाशिवाय. आयुष्यातला तो पहिला नकार ती काही पचू शकली नाही आणि तडक रिसोर्सिंग हेडच्या ऑफिसात दाखल झाले. सर, ओडिसा सिमेंटची संपूर्ण टीम नक्की झाली नाहीये का अजून? तिने विचारलं. झाली ना. का? तू अनाउन्समेंट वाचली नाहीस का? जयस्वाल. नाही, वाचली ना, पण माझं नाव नाहीये त्यात. म्हणजे माझी खात्री होती माझ्या नावाबद्दल, म्हणून विचारलं. निकिता म्हणाली. तुझे काय प्लॅन्स आहेत?
पर्सनल फ्रंटवर? नाही, मी नाही समजले. म्हणजे आता तू नोकरीत चांगली सेटल झाली आहेस तेव्हा लग्नाची तयारी वगैरे? जयस्वालने विचारलं. एकतर लग्न वगैरे माझ्या रडारवरती नाहीये सध्या तरी. आणि त्यातून त्याचा काय इथे संबंध? तू मॅच्युअर्ड आहेस म्हणून तुला कळेल मी काय म्हणतोय ते. उद्याला घरून प्रेशर वाढेल आणि तुला प्रोजेक्ट अर्धवट सोडून लग्न करून नवऱ्याकडे राहायला जायला लागेल. म्हणजे तू तशी बेजबाबदार आहेस असं मला नाही म्हणायचंय, पण शेवटी हे निर्णय एका ठराविक टप्प्यापर्यंतच मुलींच्या हातात असतात. तेव्हा ती रिस्क इतक्या महत्त्वाच्या प्रकल्पामध्ये आम्ही नाही घेऊ शकत. आणि तुझ्या मेरिटबद्दल प्रश्नच नाही ग. त्यामुळे महाराष्ट्रातही कामं आणि HQ मधली कामं यातही तुला स्कोप आहेच की. हे सर्व मी तुला व्यक्तिगत पातळीवर समजावून सांगतोय कारण मला खात्री आहे की तू समजून घेशील. निवडीचा निर्णय सर्वस्वी व्यवस्थापनाचाच असतो वगैरे सारखं कट अँड ड्राईड उत्तर म्हणूनच तुला दिलं नाही, जयस्वाल म्हणाले. त्या दिवशी निकिता अर्ध्या दिवसाची रजा टाकून घरी गेली आणि आयुष्यात पहिल्यांदा इतकी ढसाढसा रडली की तो भर ओसरेपर्यंत ज्योतीला तिला काय झाले एवढे विचारण्याचाही धीर झाला नाही. संध्याकाळी मुकुंद नेहमीसारखा 7:30ला येण्याऐवजी 4 वाजताच घरी पोचला आणि तो आणि ज्योती निकिताची वाट बघत तिच्या खोलीबाहेर अस्वस्थपणे फेऱ्या मारू लागले. अखेर निकिता बाहेर आली आणि सर्व खुलासा झाला. संध्याकाळच्या कौटुंबिक चर्चेसाठी अर्थातच संदेशला निरोप गेला. त्या चर्चेचे सर्व मंजूर सार असे होते की नोकरी म्हटल्यावर काही चढ उतार येणारच. त्यामुळे निकिताने आजपर्यंतच्या श्रद्धेने येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, मग पुढच्या संधीची प्रतीक्षा करावी. निकिता, असा एक प्रसंग म्हणजे अख्ख्या करिअरच्या पटावरचा केवळ एक ठिपका समज. तुझं लक्ष म्हणजे तो पट, त्याकडे लक्ष दे, संदेश म्हणाला. निकिताने ते अखेर मान्य केलं. पण जो चरा उमटला होता तो भरून निघणार का आयुष्यभर साथ देणार हे काळच ठरवणार होता. आज एका त्रयस्थपणे विचार करता मला कुठेतरी वाटून जातं, एकदा नव्हे अनेकदा, की माझ्या लग्न न करण्याच्या निर्णयावर जयस्वाल बरोबरच्या त्या मीटिंगचा फार तीव्र पगडा होता. कदाचित असं असेल की लग्न हे बंधन का निकड या माझ्या चिंतनात त्या प्रसंगाने चांगला प्रकाश टाकला. ओडिसा तेव्हा झालंच नाही, पण नंतरचीही 2 प्रोजेक्ट्स अशीच गेली माझ्या हातातून. माझी चूक नसताना. HQ मधलं माझं काम उत्तम चाललं होतं, उरातली ती खंत दूर सारल्यास. मला नव्या संधीची मग एक दिवस चाहूल लागली, अगदी अनपेक्षितपणे. कसं चाललंय तुझं निकिता? म्हणजे I know you were a little disappointed with some of our recent decisions concerning you. But hats off to your continued dedication. मोहन नायर, कन्सेप्ट इन्फ्राचा CEO, young, dynamic and adorable. लिटिल डिसअपॉइंटेड, निकिता मनातल्या मनात म्हणाली. पण प्रकटपणे, मला समजतंय तू काय म्हणतोयस ते. आणि इट्स ओके, मला माझ्या कामात येते मजा. नो कंप्लेंट्स, निकिता म्हणाली. तुझ्या व्हॅल्यूज बद्दल आम्हाला कायमच खात्री होती निकिता, पण आज काही दुसरंच बोलायचंय तुझ्याशी, वन ऑन वन. म्हणूनच तुझा बॉसही नाहीये या मीटिंगला. आहे का तुला से अबाउट अन आवर? मोहन म्हणाला. अर्थातच. सो हिअर वी गो. निकिता, हा तुझा पहिला जॉब आणि त्यातल्या त्यात इतक्या कमी वेळात, 6.5 वर्षात, 7.5 years टू बी व्हेरी प्रिसाइज, निकिताने सांगितलं. थँक्स, आय स्टँड करेक्टेड. तरी तू जे काम केलं आहेस त्याचा आवाका बघता 7.5 वर्षात होण्यासारखं नव्हतंच. पण तुझी निष्ठा हेच बलस्थान असल्यामुळे तू एका मिशनरी झीलनं काम करत राहिलीस. आजच HQ मधले प्रोजेक्ट्स कमांड सेंटर हे तर तुझंच अपत्य असं वाटतंय. किती व्यावसायिक पद्धतीनं बांधलं आहेस तू हे सारं. तू हे सर्व बोलायला मला नक्कीच इथं बोलवलं नाहीयेस. नो नो, ऑफकोर्स नॉट. आय हॅव अ प्रपोजल फॉर यू. आपण कॉर्पोरेट बिझनेस डेव्हलपमेंट टीम नव्यानं तयार करतोय. राहुल विल लीड द चार्ज अँड त्याला हाय परफॉर्मिंग डेप्युटीची तातडीनं गरज आहे. सिनियर मॅनेजमेंट मीटिंगमध्ये तुझं नाव पुन्हा पुन्हा चर्चेत आलं आणि तुला विचारायचं ठरलं. तेव्हा मी म्हणालो मी करतो ते.
त्यामुळे आपल्या या मीटिंगची तुझ्या बॉसला कल्पना आहे, पण तुझे स्वतंत्र विचार मला समजून घ्यायला आवडतील म्हणून मी फक्त आपल्या दोघातच भेटायचं ठरवलं. तुझं काय मत आहे या प्रपोजलबद्दल? आय एम शुअर कंपनीचा तुझ्या कर्तृत्वावरचा विश्वासच त्यातून तुला दिसेल. तुला ही एक नवी संधी चालून आली आहे, करिअरच्या पुढच्या पायरीवर जाण्याची, मोहन म्हणाला. माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणशील तर हो, पण मला थोडा विचार करू दे, चालेल? निकिता म्हणाली. नक्की, मोहन म्हणाला. तो जॉब मी घेतला. राहुल कॅनडात मायग्रेट झाला आणि अचानक मी बिझनेस डेव्हलपमेंटची प्रमुख झाले आणि मोहनला डायरेक्ट रिपोर्ट करू लागले. अँड ॲज दे से, द रेस्ट इज हिस्ट्री. मोहनच्या थेट मार्गदर्शनाखाली निकिताने नव्या डिपार्टमेंटचा डोलारा असा कसबी पद्धतीने उभा केला की कन्सेप्ट इन्फ्राचं नाव इंडस्ट्रीवर घुमू लागले. त्या काळात ना तिला वेळेची पर्वा होती ना तहानभुकेची जाणीव. भूक फक्त एकाच गोष्टीची, बिझनेस ग्रोथ. जवळजवळ 14-15 तास ऑफिसातच असायची ती. अशाच एका संध्याकाळी उशिरा, नेहमीप्रमाणेच सारे ऑफिस रिकामे झाले तरी निकिता मात्र तिच्या लॅपटॉपवर एकाग्र चित्ताने काम करत बसली होती. केबिनचा दरवाजा नेहमीप्रमाणे सताड उघडा आणि औचित्यपणे मोहन त्यातून आत शिरला, दरवाजावर हलकेच टिकटिक करून. अरे मोहन, तू? सॉरी, आय डिडंट क्वाईट रिअलाइज इट. बस ना. खरं तर घरीच जायला निघालो होतो, खुर्चीत स्थावर होत मोहन म्हणाला. पण तुझ्या इथला दिवा दिसला आणि म्हटलं बघूया काय चाललंय तुझं. काही नाही रे, रोजचंच. आता इकॉनॉमी इतकी ओपन होतीये म्हटल्यावर इन्फ्रा प्रोजेक्ट्सचा पूर आलाय. काय करू आणि काय नको असं झालंय. पण तू निघ, मी पण जाईनच थोड्या वेळात. निघू? कुठं जायला? मोहन म्हणाला. अरेच तूच तर म्हणाला होतास ना मगाशी की घरी जायला निघालो होतो म्हणून. टू ॲन एम्प्टी होम. का? शकू कुठं गेली? ती आता नाही यायची परत. संपलंय आमचं अल्पजीवी लग्न. ओह, आय एम सो सॉरी. मी कशाला विचारला तुला एवढा खाजगी प्रश्न? इट्स ओके निकिता, तुझा प्रश्न खाजगी नव्हता. मी माहिती खाजगी दिली. एनिवे, का कोणास ठाऊक, पण हे तुला बोलून गेलो एका विश्वासाने, एवढं मात्र खरं, मोहन म्हणाला. डोंट वरी मोहन, इट विल स्टे ओनली विथ मी. रेस्ट ॲश्युअर्ड. काळजी घे. अशा अनवधानाने झालेल्या त्या दिवशीच्या स्वल्प संवादानंतर मात्र मोहनचं ऑफिसमध्ये उशिरापर्यंत बसणं रोजचंच चालू झालं. कामाखेरीज निकिताशी वाढत्या मैत्रीचे आकर्षणच त्यात अधिक होतं. विषय त्याच्या एकलेपणापासून सुरू होऊन आता दोघांच्या एकलेपणापर्यंत हळूहळू येऊन पोहोचलाच. तसे नंतर सगळे भरभर घडत गेले. 2 मांजा तुटलेले पतंग हवेत भरकटत एकमेकात गुंतून जसे काही वेळ एकत्र हेलकावे घेतात तशी त्यांची सुरुवातीची स्थिती होती. पण लवकरच ते गुंतलेले पतंग एकत्रच जमिनीवर स्थिरावले. ऑफिस नंतरच्या भेटी आता वारंवार ऑफिस बाहेर होऊ लागल्या. व्यावसायिक महत्वाकांक्षेपोटी निकिताने निग्रहाने नाकारलेले अनेक मैत्रीचे बंध मोहनच्या साथीमध्ये साकारू लागले आणि मोहनच्या उद्ध्वस्त आयुष्याचा निकिता आधार बनली. कामाच्या जागी असो वा बाहेर, मोहनचा जीव घेणा लाघवी स्वभाव निकिताला इतका मोहवत गेला की शकू मोहनच्या फारकती संदर्भातल्या दोषाचे माप तिने केव्हाच शकूच्या पदरात टाकून दिले. पण मोहनने मात्र तसे कधीच केले नाही. तो कायम म्हणत आला, इट जस्ट डिडंट वर्क आउट. नाही वर्कआउट होत काही नाती. त्याच्या अशा वागण्या बोलण्यातले औदार्य निकिताला त्याच्याकडे सतत खेचत राहिले. कोणत्याही तंट्याशिवाय त्याने शकूला दिलेली पोटगीची रक्कम ऐकून तर निकिताला तो फारच भावून गेला. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा मोहनने तिला मागणी घातली तेव्हा मी लग्न न करण्याचा निर्णय केव्हाच घेतलाय रे, असे ठामपणे आणि तात्काळ त्याला म्हणाले. आय रिस्पेक्ट युअर व्ह्यूज निकिता, पण एकत्र राहायला लग्न बंधन थोडंच आवश्यक आहे, मोहन म्हणाला. त्या संध्याकाळी घरी जाऊन तिने आईबाबांशी विषय काढला. म्हणजे त्यांना सांगून मोकळी झाली की मी आणि मोहन लिव्ह इन रिलेशनशिप सुरू करायची म्हणतोय. त्यानंतर विरोधाचा प्रश्नच नव्हता, संदेश कडून सुद्धा. तो फक्त इतकंच म्हणाला, ज्या करिअरसाठी तू अविवाहित राहायचा निर्णय घेतलायस त्याला बाधा येत नाहीये ना,
विचार कर आणि निर्णय घे. फारसा गाजावाजा न करता लवकरच निकिता मोहनच्या घरात शिफ्ट झाली. मी आणि मोहन एकत्र राहायला लागलो त्याच्या आठवड्याभरातच कन्सेप्टची बोर्ड मीटिंग होती. आमच्या रिलेशनशिपमुळे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टची शक्यता होती, बिझनेस आणि व्यक्तिगत आयुष्यात. कंपनीची स्पष्ट पॉलिसी सुद्धा असंच सांगत होती की अशा प्रकारचे संबंध प्रतिबंधित आहेत. अशा परिस्थितीत मोहन आणि मी दोघंही एकत्र कन्सेप्ट इन्फ्रामध्ये काम करू शकलो नसतो. आम्ही दोघे तसे एकमेकांशी बोललोही होतो, पण तरीही पुढच्या घडामोडी अशा अंगाने जातील असे मला वाटलं नव्हतं. मोहनने आमच्या रिलेशनशिपबद्दल फुल डिस्क्लोजर बोर्ड मीटिंगमध्ये केलं. तो CEO म्हणजे माझ्यापेक्षा महत्त्वाच्या पदावर असूनही बोर्डने त्याला 2 पर्याय सांगितले. एकतर त्याने राजीनामा द्यावा किंवा मी. कारण बोर्डाच्या दृष्टीने कंपनीला मी सुद्धा तितकीच हवीशी होते. त्या न्याय्य प्रस्तावानंतर निकिताला विचारून निर्णय कळवतो असे न म्हणता मोहनने परस्पर सांगून टाकलं, आय शॅल स्टे. निकिता राजीनामा देईल. मला आजही मागे वळून बघताना असंच वाटतं की तिथे मोहन चुकला. तरीही हिज इंटेन्शन्स वेअर ऑनरेबल. त्या संध्याकाळी घरी पोचताच त्याने मला बोर्ड मीटिंगमधल्या घडामोडी सांगितल्या. साहजिकच माझा उद्रेक झाला. तुला माझ्या व्यावसायिक निर्णयांमध्ये माझ्या वतीने बोलण्याचा अधिकार मी कधी दिला? निकी, अगं तसं मी नाही म्हणते. आपल्या दोघांपैकी एकाला जावंच लागणार होतं. तुला माहीत आहे की अजूनही आपल्याकडे अशा लिव्ह इन संबंधांना तशी प्रतिष्ठा नाहीये. जर मी सोडून गेलो असतो तर तुला विचित्र नजरा, क्वचित टोमणे, टाळ रेप्युटेशनच्या जंगलात एकटीला सोडल्यासारखं झालं असतं. तू काय स्वतःला माझा रक्षणकर्ता वगैरे समजतोस का रे? डोंट यू नो दॅट आय एम परफेक्टली केपेबल ऑफ मॅनेजिंग माय इश्यूज? निकी, असा गैरसमज नको करून घेऊस. मला अतिशय प्रामाणिकपणे तुला त्या साऱ्यातून दूर ठेवावंसं वाटलं. अर्थात आपण हा निर्णय एकत्र घेऊ शकलो असतोच आणि ती माझी चूकच झाली. पण एक गोष्ट नक्की, त्या परिस्थितीतही माझी भूमिका वेगळी असली नसती. तू गेल्यावर मला सुद्धा त्याच विचित्र नजरा, टोमणे, रेप्युटेशनचा सामना करायला लागणारच आहे. पण ते मी फेस केलेलं जास्त बरं तुझ्यापेक्षा. का? तू पुरुष आहेस म्हणून? त्यानंतर विषय फारसा वाढला नाही आणि मी दुसऱ्याच दिवशी राजीनामा देऊन मोकळी झाले. ज्या मोहनच्या रक्षणकर्त्याच्या भूमिकेबद्दल मी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या, त्यात त्याच्या माझ्याप्रती अतीव काळजी आणि मायेच्या भावना मला नंतर जाणवून गेल्या होत्या का? मला नाही ठाम उत्तर मिळालं त्या प्रश्नाचं. पण मी मोहनशी सहजीवनात मात्र विना व्यत्यय नांदत राहिले हे मात्र तितकंच खरं. मी राजीनामा दिल्यावर आई बाबा संदेशलाही कळवलं. त्यावर संदेश इतकंच म्हणाला, निकिता, अजून डोळसपणे जग. मला दुसरी नोकरी मिळायला काही वेळच लागला नाही आणि मी मुंबईतच बिल्डकॉर्प जॉईन केले, हेड ऑफ सेल्स, मार्केटिंग अँड कॉर्पोरेट रिलेशन्स म्हणून. बिल्डकॉर्प ही कन्सेप्टच्या तुलनेने अधिक मोठी तर होतीच, पण गुंतागुंतीचीही होती. मुंबई HQ असले तरी नॅशनल कॅपिटल रिजन आणि बंगळुरूच्या शाखा सुद्धा तितक्याच सबळ होत्या आणि पर्यायाने त्या शाखांचे प्रमुखही. MD सार्थक सिन्हा मुंबईत, पण बोर्ड मेंबर्समध्ये दिल्लीवाल्यांची जास्त वर्णी. साऊथमधून सर्वात जास्त बिझनेस म्हणून बंगळुरूकर सतत हाय हॉर्सवर. अशा जटिल परिस्थितीत निकिता उतरली. एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची एकुलती एक महिला सदस्य. पहिला झटका सुरुवातीच्या पंधरवड्यातच बसला. निकिता, नाऊ वी मस्ट कॉन्शियसली स्टार्ट हंटिंग इन द मिडल ईस्ट. नाहीतर आपली UAEची बस नक्की चुकेल, सार्थक म्हणाला. ॲब्सोल्युटली सार्थक. मी विचारच करत होते की तशी तयारी सुरू करायलाच हवी. आय हॅव गॅदर्ड सम थॉट्स टुगेदर. तुला केव्हा वेळ आहे? निकिता म्हणाली. कधीही. पण त्याआधी तुला असं सांगायचंय की माझे बऱ्याच वर्षांचे काही अरब बिझनेसमन इथे येत आहेत पुढच्या आठवड्यात. आय हॅव डिसाइडेड टू होस्ट देम फॉर अ फ्यू डेज. वंडरफुल. आपल्याला तिथूनच सुरुवात करता येईल. मी घेते जेणेकडून त्यांचं शेड्यूल आणि भेटते त्यांना, निकिता म्हणाली. येस, ते तू नक्कीच कर. पण मेक शुअर यू लीड ऑल द मीटिंग्स इन द ऑफिस. ते बाकीचं सगळं एंटरटेनमेंट वगैरेचं टंडन बघून घे, सार्थक म्हणाला. म्हणजे?
टंडन माझ्याच टीममध्ये तर आहे. होय, पण त्याची बलस्थानं वेगळी आहेत. आय हॅव ऑलरेडी आस्क्ड हिम टू टेक चार्ज ऑफ दॅट पार्ट. निकिताच्या चेहऱ्यावरच्या वाढत्या आश्चर्यामुळे सार्थक पुढे बोलता झाला. तुझ्या जॉइनिंग पार्टीमध्ये मी बघितलं निकिता. अनौपचारिक गप्पांना मद्याची साथ मिळाल्यानंतर पुरुषांचं वागणं नसतं नेहमीच तितकं सिव्हिल. आणि एक कोकचा ग्लास पुरवून पुरवून पीत तू ते नाही एन्जॉय करू शकत. अँड दॅट्स परफेक्टली फाईन. फक्त अशा प्रसंगात तू नसणं हे तुझ्याच हिताचं, त्यांना स्वातंत्र्य आणि तुझी सुटका इतकंच. सोशल ड्रिंकिंगशी माझं कधी जुळलंच नाही. मला नाहीच आहे त्याचं आकर्षण किंवा निकडही. पण बिलकॉममध्ये स्थिरावताना मी अलगदपणे पार्ट्यांमध्ये मात्र छान मिसळू लागले. कोकचा एक ग्लास शेवटपर्यंत पुरवत आणि हळूहळू गप्पांमध्ये सहभाग घेऊ लागले. माझ्याबरोबर काही स्वातंत्र्य घ्यावं अशी कोणाची प्राज्ञा नव्हतीच, पण मी त्यांना कलर जोक सांगण्यापासून नाही रोखू शकले सुरुवातीला. आणि मग नकळत एक हार्मलेस बॅटर म्हणून कधी-कधी स्वतःही सांगू लागले. माझा ॲक्सेप्टन्स तसा वाढत गेला. अँटोनिओ मोसेटी हे चॉकलेट्सच्या विश्वातलं मोठं नाव. अँटोनिओ हा मोसेटी चॉकलेट्सचा सध्याचा सर्वेसर्वा. त्याच्या पणजोबांनी इटलीत 100 वर्षापूर्वी सुरू केलेल्या छोट्या उद्योगाने जागतिक उदारीकरणाच्या वाऱ्यात चांगलीच भरभराट केली. अँटोनिओच्या वडिलांनी सारा युरोप पादाक्रांत केला आणि अँटोनिओनी त्यांची नजर भारताकडे वळवली. त्याला एकाच वेळी भारताच्या 4 कोपऱ्यात 4 कारखाने काढायचे होते. मोठं काम होतं. मी मनाशी निर्धार केला की 4ही कॉन्ट्रॅक्ट्स बिल्डकॉर्पलाच मिळायला हवीत आणि मिळवली. कशी मिळवली? छे, आठवणी आल्या तर आजही संमिश्र भावना उचमळून येतात, पण ॲड्रिनलिन रश मात्र हमखास येतो. अँटोनिओच्या गुलछबू आवडींना खतपाणी पुरवणाऱ्या ॲम्स्टरडॅम आणि पॅरिसमध्ये केलेल्या व्यवस्था, केमन आयलँड्सच्या मार्गानं त्यांच्या व्यक्तिगत खात्यात जमा केलेल्या मोठ्या रकमा, इथे भारतीय नोकरशाहीला हाताशी धरून रेकॉर्ड टाईममध्ये मिळवलेली कंप्लीशन सर्टिफिकेट्स, अशा अतोनात उद्योगातून ते 4 प्रकल्प पूर्ण केले. म्हणजे करवून घेतले. सार्थकची टंडनची नेमणूक मी सार्थ ठरवली. टंडन परफॉर्म लाईक अ स्टार. अगदी 4ही प्रोजेक्टच्या शेवटापर्यंत. काही पारंपरिक, ज्याला मी आता विचारपूर्वक कालबाह्य म्हणते, अशा मूल्यांवर पाणी सोडले. त्या वेळी अस्वस्थही झाले, पण लवकरच जे बिझनेससाठी योग्य ते योग्य, अशी एक मूल्यावस्था माझ्यात रुजत गेली. माझा उत्कर्ष सुरूच राहिला. विचार करताना मौज वाटते की आपल्या स्वतंत्र भारतात सुरुवातीला लोकप्रतिनिधींची उमेदवारी त्यांच्या कार्यप्रवणतेवर आधारित असे आणि आता त्यांच्या इलेक्टिव्ह मेरिटवर. ही मूल्यांची उत्क्रांती म्हणायची का नाही? माझी बिझनेसवरची म्हणजेच पर्यायाने माझ्या कामावरची निष्ठा मात्र कायमच अविचलच राहिली आणि त्याची फळे मला मिळाली. बिल्कॉपला सुद्धा. ती सोनेरी वीट कधीतरी मिळणारच होती म्हणा, पण इतक्या लवकर मिळेल याची कल्पना मात्र माझ्या नावाचा पुकारा होईपर्यंत मला नव्हती, इतके नक्की. नाहीतर संदेश आणि मोहनला मी थोडीच गैरहजर राहायची परवानगी दिली असती. त्या सोनेरी विटेने निकिताची प्रगती अजून वेग धरू लागली. बिल्डकॉर्पच्या बोर्डाने सार्थकला विचारले की डेप्युटी एमडीची पोझिशन निर्माण करण्यात त्याला काही अडचण आहे का? त्या प्रश्नाची पार्श्वभूमी लक्षात घेता सार्थक नाही असं म्हणाला. त्याने फक्त इतकंच सुचवलं की ती पोझिशन केवळ निकितासाठी तयार केली आहे असं दिसलं तर मात्र दक्षिणेतील मूर्ती आणि कंपनी बिथरेल आणि ते आपल्याला परवडण्यासारखं नाही. शिवाय डेप्युटी एमडीची पोझिशन निर्माण करायची तर तो रोल नीट डिफाईन करायला हवा. प्रश्न फक्त निकिताला रेकग्नाइज करायचा असेल तर तिला भरीव स्टॉक ऑप्शन्स दिले जावेत आणि त्या प्रस्तावाला बोर्डाने त्वरित मंजुरी दिली. निकिताला नव्या स्टॉक ग्रँडची बातमी द्यायला सार्थकने त्याच्या ऑफिसात बोलवले. तोवर तिच्या हुकलेल्या संधीची कुणकुणही तिच्यापर्यंत पोचलीच होती. त्यामुळे सार्थकपेक्षा त्या मीटिंगसाठी तिची तयारी जास्त पक्की झाली होती. हाय निकिता, तिला खुर्चीवर बसण्याची नेत्रपल्लवी करता करता सार्थक म्हणाला. हाय, आज एकदम अचानक ही अनस्केड्यूल 1-on-1? निकिताने विचारलं. आणि मग थोड्या प्रोत्साहनपर प्रस्तावनेनंतर
सार्थकने तिला स्टॉक ऑप्शन्सची बातमी सांगितली. त्यावर निकिताने हर्ष व्यक्त करून त्याचे मनस्वी आभारही मानले, पण खुर्चीवरून उठली नाही. एक गोष्ट माझ्या मनात येत आहे गेले काही महिने, निकिता म्हणाली. मग सांग की. तुला माहीतच आहे की साऊथची टीम सोडल्यास रेस्ट ऑफ इंडियात प्रोजेक्ट टीम्स तितक्या प्रभावी काम करत नाहीयेत. आय मीन, तुला जास्त अनुभव आहे क्लायंट एस्केलेशनचा. तेव्हा मी विचार करत होते की मीच काही करावं का पुढाकार घेऊन. आय एनिवे कम विथ अ स्ट्रॉंग प्रोजेक्ट बॅकग्राऊंड. तुझं काय मत आहे? आणि तसंही माझी सेल्स, मार्केटिंग आणि कॉर्पोरेट रिलेशन्सची घडी उत्तम बसली आहे. टीम्स आपापली कामं व्यवस्थित करतायत. आय मिअरली रिव्ह्यू देअर वर्क अँड दॅट टू ऑकेजनली. थोडक्यात आता माझ्याकडे वेळ आहे अतिरिक्त जबाबदारी घ्यायला आणि प्रावीण्याबद्दल तू तुझं मत सांगू शकतोस, निकिता म्हणाली. तुझ्या प्रावीण्याबद्दल कंपनीला कधीच शंका नव्हती, ना तुझ्या ड्राईव्ह बद्दल. आणि आता तूच म्हणतेस की तू अतिरिक्त जबाबदारीसाठी वेळही काढू शकशील. तेव्हा बोलतो बोर्ड मेंबर्स बरोबर. अशा तऱ्हेने निकिताने सार्थकच्या नकळत डेप्युटी एमडीच्या रोल डेफिनेशनचा प्रश्न सोडवून तर टाकलाच, पण मूर्तींच्या संभाव्य क्लेमवरच पडदा टाकला. चतुर आहेस, इतकेच कौतुकाने तिच्या डोळ्यात बघत त्या संध्याकाळी मोहन म्हणाला. आणि निकिताला तेवढंच बास होतं. निकिता बदलतच चालली होती यशाच्या प्रत्येक टप्प्यावर. अनुभा सिंग, एक चुणचुणीत सेल्स मॅनेजर, निकिताची लाडकी. अर्थातच तिच्या कामामुळे. तिला एक दिवस साजेसा जोडीदार मिळाला आणि ती विवाहबद्ध झाली. त्यावेळेस जो काही तिच्या रजेने तिच्या कामात व्यत्यय आला तेवढाच. रिझ्यूम झाल्यावर नेहमीच्याच ऊर्जेने कामाला लागली आणि एका मोठ्या डील नंतर उत्साहाने निकिताला भेटायला आली. निकिता, वी मेड इट. त्या मल्टीनॅशनल धेंडांना दूर सारून मिळवली ही ऑर्डर आपण. आय एम सो हॅपी, अनुभा म्हणाले. अनुभा, मला तुझा अभिमान वाटतो. कायमच वाटत आला आहे. मनपूर्वक अभिनंदन तुझं आणि तुझ्या टीमचं. तुझं श्रेय पण खूप आहे निकिता. किती रॉ होते मी विलक्रॉपमध्ये आले तेव्हा. पण तू नेटानं शिकवलंस. मला आज सर्व पुन्हा एकदा नव्याने आठवते. थँक यू फॉर बिईंग माय गायडिंग लाईट, अनुभा म्हणाले. कसं माझं श्रेय अनुभा? एका पातळीवर आपण सर्वच एकटे असतो ना या कॉर्पोरेट जंगलात. एकट्यानंच शिकार करायची, नाहीतर शिकार व्हायची. थोडक्यात तू जे काही मिळवलं आहेस आणि मला खात्री आहे की पुढं मिळवणार आहेस, ते स्वतःच्याच हिमतीवर, स्वतःच्याच ताकदीवर, निकिता म्हणाले. निकिता जणू हलकेच आपल्याला एका विशाल सरोवराच्या मध्यभागी उतरवून उलटी फिरल्याचा भास झाला अनुभवाला. आणि पुढे तर एक दिवस खात्रीच पटली. अनुभा, तुझं ट्रॅक रेकॉर्ड बघता अजून 2 की अकाउंट्स तुला द्यावेत असा माझा विचार चालू आहे, निकिता म्हणाली. निकिता, आय कांट थँक यू इनफ. किती विचार करतेस माझ्या करिअरचा. टू बी परफेक्टली ऑनेस्ट विथ यू अनुभा, यामागे खरा विचार बिझनेसचा आहे. बिझनेसला तुझ्या टॅलेंटची गरज आहे. तेव्हा माझे आभार वगैरे काही मानू नकोस. मी तेच करतेय जे बिझनेसच्या हिताचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तू हे काम म्हणजे नवी जबाबदारी स्वीकारलीस तर 2 वर्ष तरी डोंट इवन थिंक अबाउट प्रेग्नन्सी. या नव्या सरकारी कायद्यांप्रमाणे तुला 6 महिन्याची तर मॅटर्निटी लिव्हच द्यायला लागेल आणि डिलिव्हरी नंतरची डिस्ट्रॅक्शन तर आहेतच. म्हणजे 1.5 वर्षाची निश्चिंती, निकिता म्हणाली. अनुभवाला आता एकटीनेच पोहणे प्राप्त होते. त्या दिवशीही तसेच झाले. सौरभ संत, बिल्डकॉर्पचा HR डिरेक्टरचा तिला फोन आला. निकिता, आहे का थोडा वेळ तुला आज? म्हणजे नथिंग अर्जंट बट सर्टनली इम्पॉर्टंट. आणि आज नसेल वेळ तर कधी आहे ते सांग. मला या आठवड्यात कधीही चालेल, सौरभ म्हणाला. मामला गंभीर दिसतोय. साक्षात बिल्डकॉर्पच्या कॉन्शियस कीपरचा फोन, आणि तो पण महत्वाच्या विषयावर. डू आय हॅव अन ऑप्शन टू से नो, निकिता खेळकरपणे म्हणाली. सौरभची आणि तिची लव्ह हेट रिलेशनशिप होती आणि तिचे सर्व कंगोरे त्या दोघांनाही चांगलेच अवगत होते.
तर ती मीटिंग त्याच दिवशी संध्याकाळी झाली. निकिता, मी सरळ मुद्द्यालाच हात घालतो, सौरभ म्हणाला. अरे अरे असे सरळ मुद्द्यावर येणं तुझ्या प्रोफेशनला शोभत नाही सौरभ. बी युअर नॉर्मल डिप्लोमॅटिक सेल्फ. मुद्दा येईल माझ्या लक्षात. निकिताचा टोमणा. तू उडव माझी मजा निकिता, पण मला काहीतरी गंभीरपणे तुला सांगायचंय. ओके, सांग. तू दुर्गेशला असं तडकाफडकी काढून टाकायला नको होतंस निकिता. तडकाफडकी? आय गेव हिम अ लाँग रोप. 4 महिन्यांचा कालावधी होता त्याच्याकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. नाही उतरला तो माझ्या परीक्षेत. आय मीन ही वॉज अ नाईस सोल, पण धंद्यात संतांचं काय रे काम? परफॉर्मन्स हवा ना. कुठेतरी जाता जाता निकिताने आपल्यालाही एक फटका मारला हे सौरभ संत समजून गेला, पण त्याने मूळ विषयावरच लक्ष केंद्रित ठेवलं. निकिता, मान्य आहे की धंद्यात परफॉर्मन्सच निर्णायक असतो आणि असायलाही हवा. पण दुर्गेश एकतर छोट्या गावातला मुलगा आणि त्यातून इंग्रजीबद्दलचा न्यूनगंड. मी स्वतः त्याला रिक्रूट केलं होतं ते त्याच्या परिस्थितीची जाण ठेवूनच. कारण इन द कोर ही वॉज अ कॉम्पिटंट बॉय. त्याचे परीक्षेतले गुण, त्याचं सामाजिक भान, मुख्य म्हणजे प्रतिकूलतेशी लढा देऊन मार्गक्रमण करण्याची मनीषा. मनीषा होती, कुवत नव्हती म्हणजे मला नाही दिसली 4 महिन्यात, निकिता म्हणाली. निकिता, त्याला फक्त थोडा अजून अवधी हवा होता. सामाजिक विषमतेच्या परिस्थितीशी झगडा देत तो इथपर्यंत पोचला होता. थोडी तुझ्या मदतीची साथ त्याला त्याच्या न्यूनत्वाच्या गर्तेतून बाहेर काढू शकली असती. प्रत्येक बिझनेस लीडरचं हे कर्तव्यच आहे, सौरभ म्हणाला. कुबड्या वाटत फिरायचं कर्तव्य? मला नाही पटत ते. जग ही न्याय्य जागा नाहीये. प्रत्येकानं तरीही न्याय मिळवायचा असतो तो आपल्या हिमतीवर, कुणाच्या मेहरबानीवर नाही. आणि खरं सांगू सौरभ, मला वेळ नाहीये हे सर्व करायला. शिवाय किती उदाहरणं दाखवू तुला प्रतिकूलतेवर मात करून यश मिळवणाऱ्यांची? किती उदाहरणं दाखवू देशी भाषात शिक्षण घेऊन जग पादाक्रांत केलेल्यांची? मला एवढंच कळतं, मी कुबड्या घेतल्या नाहीत आणि मी कुबड्या वाटणारही नाही, निकिता म्हणाली. असे अनेक निर्णय निकिता घेतच चालली होती आणि त्या प्रत्येक वेळी तिचा ध्यास एकच होता, जे बिझनेससाठी योग्य तेच योग्य. तिच्या त्या परफॉर्मन्सच्या रेट्यासमोर अखेर सार्थकही टिकला नाही आणि एक दिवस बोर्ड अनाउन्समेंट झालीच. वी आर डिलायटेड टू अनाउन्स निकिता पंडित ॲज अ न्यू मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ बिल्डकॉर्प. एव्हाना घरचे बंध तसे विरळच झाले होते. तरीही त्या दिवशी ती आईबाबांना भेटायला गेली आणि तिथूनच संदेशशीही बोलली. त्या सर्वांना अर्थातच आनंद तर झालाच होता, पण सोनेरी विटेच्या संध्याकाळसारखा नूर तसा जमलाच नाही. निकिता आता फारच पुढे निघून गेली होती. इतकी की एका बोर्ड मीटिंगच्या नंतरच्या पार्टीत चेअरमन दमानिया जेव्हा सर्वांसमक्ष कौतुकाने तिला म्हणाले, निकिता, इन बिल्डकॉर्प यू आर द ओनली मॅन अमंग्स द बॉईज, त्यावेळेस तिला त्यातले फक्त कौतुकच कळले. घरी गेल्यावर मोहनच्या मिठीत शिरल्यावर तो कानात फक्त मला तुझा अभिमान वाटतो इतकेच म्हणू शकला. आई बाबा आणि संदेश एकमेकांशी बोलताना संदेश इतकेच म्हणाला, तिचं लक्ष तिला नेमकं ठाऊक होतं. आपणच चाचपडत होतो झालं. इतक्या सगळ्यानंतर त्या विजयी निकिताला एकटेपणाची भावना आतून टोचत होतीच, पण ती स्वतःला ठामपणे बजावत होती. रिमेंबर, इट्स ऑलवेज लोनली ॲट द टॉप. तिला मनापासून असेही वाटत होते की यशाला कोणताच रंग नसतो यशाशिवायचा. मी कोण आहे? कसले बाष्पळ फिलॉसॉफिकल प्रश्न मला आताशा पडतच नाहीत. अगदी माझं कार्य काय असेही नाहीत. सत्तेची बलस्थाने समजून घेणे मूलतः महत्वाचे. त्यावर रचायची इमारत सत्तेला राबवीत. या जगात काहीही घडवायचे असेल तर सत्तेचे आकलन महत्वाचे. नीतितत्वे काय अचल असतात, तेही बदलतातच सत्तेच्या प्रवाहात. आई बाबा संदेशला हे समजेल का?